अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा करत असतो. सध्या शारदीय नवरात्रीचा उत्सव सुरू आहे, त्यामुळे सर्वांनीच बघा आपापल्या घरी घटस्थापना केली असेल. काहींनी नंदादीप लावला असेल, काहींनी अखंड दीप लावला असेल. घटस्थापनेला विशेष असे महत्त्व आहे. या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण देवीची किती मनोभावे सेवा करत असतो, पूजा अर्चना करत असतो, त्यालाही तितकेच महत्त्व आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 विविध रूपांची पूजा केली जाते. या 9 दिवसांमध्ये कोणत्या माळेला काय करावे असा प्रश्न अनेक स्त्रियांना पडलेला असतो, किंवा बघा ज्या स्त्रियांना लग्न झालेल्या नवीन मुली असतील त्यांना देखील याबद्दल माहिती नसते. तर बघा आजच्या या व्हिडिओमधून आपण अशाच प्रकारची माहिती जी आहे ती जाणून घेणार आहोत. त्यामुळे बघा देवीला कडकणी कोणत्या दिवशी बांधावी, कोणत्या माळेला बांधावी, नवरात्रीमध्ये देवीची ओटी कोणत्या माळेला भरली पाहिजे, कन्यापूजन कोणत्या दिवशी केलं पाहिजे, तसेच देवीला पुरणपोळीचा आणि लाल भोपळ्याचा नैवेद्य कधी दाखवावा, अशी बरीच माहिती आपण या व्हिडिओमधून आजच्या पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. देवीची घटस्थापना बघा अश्विन शुद्ध प्रतिपदेला होत असते. देवीची स्थापना प्रतिपदेला केल्यानंतर 9 दिवस नवरात्री साजरी होत असते आणि 10व्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा आपण साजरा करत असतो. नवरात्रीमध्ये बघा रोजच्या ज्या काही सेवा असतात तर त्या आपण अगदी मनापासून करत असतो. त्यामध्ये 2 वेळेस देवीची आरती आली, दिवाबत्ती करणे आले, घटाला रोज माळा चढवणे आले, घटाला पाणी घालणे आले, नैवेद्य बघा घटाला माळ पाणी करणे. त्याचबरोबर काही जणांचा बघा दुर्गा सप्तशतीचा पाठसुद्धा असेल, काही जणांचे कुंकुमार्चन पण असेल, अखंड दिवामध्ये तेल घालणं असेल, दिव्याची काळजी घेणं असेल, या रोजच्या सेवा सगळ्या आपापल्या चालू असतात. त्याबरोबरच बघा या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये काही विशेष दिवशी काही गोष्टी करण्याला देखील जास्त महत्त्व असते. तर पहिला प्रश्न असा असेल की बघा देवीला कडकणी कोणत्या माळेला बांधावी. सर्वांना माहिती असेलच की नवरात्रीमध्ये देवीला कडकणीचा पण नैवेद्य दाखवला जातो, कडकणी बांधली जाते. तर ही कडकणी बघा तुम्ही सप्तमी, अष्टमी किंवा नवमी या दिवशी बांधू शकता. अनेक जण बघा सप्तमीला म्हणजे 7व्या माळेला कडकणी बांधत असतात. माझ्या माहेरी बघा घटस्थापना होत असते आणि तिथे आम्ही सप्तमीलाच ही जी कडकणी आहे तर ती बांधत असतो. पण बघा तुम्हाला जर जमत नसेल किंवा शक्य नसेल तर मग तुम्ही अष्टमी किंवा नवमीला पण हे बांधू शकतात. कडकणी बांधताना त्या एकूण 5 बांधत असतात, काही ठिकाणी 7 किंवा 9 पण बांधत असतील. बघा आमच्याकडे मात्र 5च बांधल्या जातात. त्याचबरोबर बघा आपल्या घरामध्ये सुद्धा घटावरती कडकणी बांधली जाते. जशा प्रकारे बघा आपण घटावरती माळ बांधतो त्याच प्रकारे कडकणीची माळ करून बांधली जाते. बघा त्या एकूण 5 कडकणींची माळ आपल्याला करायची असते आणि त्यामध्ये बघा देवीचे दागिने पण बनवले जातात. आपल्या घरामध्ये बघा घटामध्ये वरती 5 कडकण्यांची माळ, त्यामध्येच काही देवींचे दागिने पण असतात. तर बघा त्याच पिठामध्ये आपल्याला दागिने बनवायचे असतात. त्यामध्ये वेणी, फणी, आरसा, बांगड्या, हार, जोडवी, मणिमंगळसूत्र, पैंजण, कानातले, हातातले, खाऊचं पान हे सर्व करून त्या पिठाचेच तयार करायचे असतात आणि ते तळून घेतात आणि दोऱ्यामध्ये बांधून याची माळ करत असतात. आणि घटामध्ये जे आपण घट बसवलेलं असतं तिथे ते अर्पण केलं जातं. आपण हे बघा सप्तमी, अष्टमी किंवा नवमीला बांधू शकतो. आणि बघा जेव्हा तुम्ही बाहेर मंदिरामध्ये जात असाल तर तेव्हा तुम्ही फक्त 5 कडकण्यांची माळ करून न्यायची असते आणि त्या ठिकाणी पण बघा सप्तमी, अष्टमी, नवमी या दिवशीच माळ जी आहे ती बांधायची असते कडकण्यांची. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की बघा जे लोक 7व्या दिवशी सप्तमीला कडकणी बांधतात, पण जे लोक नवमीला कडकणी बांधणार आहे त्यांनी घट उठवायच्या अगोदर कडकणी बांधायची असते. आणि मग जो काही तुमचा नैवेद्य दाखवायचा असेल, तळी भरायची असेल, ते तुम्ही सर्व करून मग घट उठवायचे असतात. तर बघा घट कसे उठवायचे, कधी उठवायचे याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनल अपलोड केलेला आहे. तुम्ही अजूनपर्यंत पाहिला नसाल तर तो तुम्ही नक्की जाऊन पाहू शकता. त्यासाठी बघा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण मी जेव्हा लगेच कधी व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. तर पुढचा प्रश्न बघा बऱ्याच जणांचा असा असतो की देवीची ओटी कोणत्या माळेला भरावी. तर बघा देवीची ओटी बघा ज्यांना भरायची आहे त्यांनी अष्टमीला पण भरू शकतात आणि नवमीला देखील भरू शकतात. लक्षात ठेवायचं की या ठिकाणी तुम्हाला देवीची ओटी आपल्याला यथाशक्ती भरायची आहे. त्यांनी देवीला साडी नेसवली म्हणून आपण पण साडी घ्यावी किंवा बघा हे दिलं म्हणून आपणही ते द्यावं असं काहीही नसतं. फक्त आपल्या इच्छेप्रमाणे आपण त्या ओटीमध्ये साहित्य ठेवायचं असतं. तुम्ही बघा साडीने पण भरू शकता किंवा फक्त खणा नारळाने सुद्धा तुम्ही देवीची ओटी भरू शकता. देवीच्या मूळ पीठावरती जाऊन ओटी भरणे शक्य असेल तर ते तुम्ही भरू शकता किंवा मग आपल्या ठिकाणी बघा आसपासच्या ठिकाणी कुठे देवीची स्थापना केलेली असेल तर त्या ठिकाणी पण जाऊन तुम्ही देवीची ओटी भरू शकता. किंवा मग आपल्या गावामध्ये बघा अंबाबाईचं मंदिर पण असतं,
त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता. आणि कुठेही बाहेर जाणं शक्य नसेल तर मग तुम्ही आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी आपली घटस्थापना केलेली असेल त्या ठिकाणी पण तुम्ही ओटी भरू शकता. आणि ते जे साहित्य आहे ते नंतर एका गरजू व्यक्तीला दान करू शकता किंवा मग तुम्ही स्वतःही वापरू शकता. देवीची ओटी आपण अष्टमी नवमी कधीही भरू शकतो. तर तुम्ही बघा यथाशक्तीनुसार तुम्ही ओटी जी आहे ती भरू शकता. देवीची ओटी कशी भरावी याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे. तुम्ही नक्की जाऊन तो पाहू शकता. त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कन्यापूजन कोणत्या दिवशी करावे? नवरात्रीमध्ये अनेक जण बघा कन्यापूजन करत असतात. त्या कन्यांना साक्षात आपण देवीचे रूप मानून त्यांना काहीतरी प्रसाद आपण देत असतो. मग त्यामध्ये कोणी भोजन देत असतं, कोणी फक्त गोडाधोडाचा एखादा पदार्थ प्रसाद म्हणून खायला देतात, काही जण खीर देत असतात. तर तुम्ही तुमच्या यथाशक्ती जसं शक्य होईल तसं करू शकता. फक्त आपण मनोभावे केली तर त्याचे फळ जे आहे ते आपल्याला नक्कीच मिळत असते. तर बघा, ज्यांना कन्यापूजन करायचं आहे ते अष्टमी आणि नवमीला देखील करू शकतात. काही जण बघा सप्तमीला पण करत असतात. पण शक्यतो अष्टमी आणि नवमी या दिवशी जास्त करत असतात. तुम्हाला या तिन्ही दिवसांपैकी शक्य नसेल किंवा मग तुम्हाला वाटत असेल की पुढे काहीतरी अडचण येईल, महिलांना बघा मासिक धर्म वगैरे येत असतो, तर त्यांनी या 9 दिवसांमध्ये कोणताही एक दिवस धरून तुम्ही कन्यापूजन जे आहे ते नक्की करू शकता. आणि बघा, जरी या 9 दिवसांमध्ये तुम्हाला काही कारणास्तव कन्यापूजन करायचं राहून गेलं तर बघा, त्यांनी कोजागिरी पौर्णिमेला पण कन्यापूजन करू शकतात. बघा, कन्यापूजन कसं करावे याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न असा येईल की बघा, देवीला पुरणपोळीचा किंवा भोपळ्याचा नैवेद्य कधी दाखवायचा? तर बघा, घट उठवण्यापूर्वी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा असतो. आपल्याकडे पूर्वीपासून जी काही परंपरा चालत आलेली आहे त्या परंपरेनुसार आपण त्या दिवशी आपण घट उठवायचे आहेत. काही जण नवमीला घट उठवत असतात तर काही जण दसऱ्याला घट उठवत असतात. घट उठवायच्या दिवशीच आपल्याला सकाळी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून मग घट जे आहे ते उठवायचे असतात. काही जण बघा गारवा म्हणून त्या घटामध्ये त्या दिवशी दही भात पण ठेवत असतात. तुमच्याकडे बघा तर अशी पद्धत असेल तर तुम्ही या पद्धतीनुसार करू शकता. किंवा आपल्या घरातील मोठ्या वडीलधाऱ्या माणसांना तुम्ही विचारून आपण हे सर्व करू शकतो का? आणि बघा, आपण घटावरती जो काही नारळ ठेवलेला असतो तर काही जण बघा ते घट उठवल्यावरती तो नारळ आपल्याला लगेच फोडून प्रसाद म्हणून खायचा असतो. काही जण बघा ते निर्माल्यामध्ये विसर्जितसुद्धा करतात. आपल्या आजूबाजूचे जे काही पुरुष मंडळी घट उठवायला आलेले असतात किंवा जी लहान मुले आलेले असतात त्यांना तो नारळ प्रसाद म्हणून आपण देऊ शकतो. काही जण हा नारळ फोडत नाहीत, तर ज्यांना फोडायचं नसेल त्यांनी विसर्जन करत असतात. तर बघा, जशी तुमची पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही ते करू शकता. तर बघा, जर तुम्ही घट दसऱ्याला उठवणार असाल तर मग असंही आपण बघा दसऱ्याच्या दिवशी गोडाधोडाचं नैवेद्य बनवतच असतो, जेवण असतंच. काही जण या दिवशी पुरणपोळी बनवतात, अनेक जण बघा वेगवेगळे पदार्थ गोडाधोडाचे बनवत असतात. या दिवशी आपण एकमेकांच्या घरी जाऊन अभिष्ट चिंतन करत असतो. एकमेकांना सोने म्हणून आपण आपट्याची पाने देत असतो, शुभेच्छा देत असतो. या दिवशी सर्वजण एकमेकांना सोने देतात आणि सोने देताना बघा, सोनं घ्या सोन्यासारखं राहा असे म्हणत असतात. कारण दशमीच्या दिवशी बघा देवी विजय स्वरूपामध्ये असते, म्हणजेच महिषासुरावरती विजय प्राप्त केल्याने आपण त्यांचा आनंदोत्सव साजरा करत असतो. म्हणूनच आपण दसरा हा सण साजरा करत असतो. त्याबरोबरच बघा, नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवीला लाल भोपळ्याचा पण नैवेद्य दाखवला जातो. अनेक जण बघा, काही ठिकाणची ही पद्धत असेल किंवा काही ठिकाणी नसेलही, आमच्याकडे देवीला बघा लाल भोपळ्याचा नैवेद्य दाखवला जातो. अष्टमी किंवा नवमीला दाखवला जातो. ज्यांचा बघा उठता आणि बसता उपवास असतो, म्हणजे बघा जो शेवटचा उपवास असतो घट उठवतानाचा, तर तो तेव्हा आपल्याला बघा त्याच दिवशी लाल भोपळ्याचा नैवेद्य दाखवायचा असतो. तर बघा, या दिवशी लाल भोपळा कापून त्या भोपळ्याचे चौकोनी असे तुकडे केले जातात आणि मग ते उकडून त्याचा नैवेद्य जो आहे तर तो देवीला दाखवला जातो. ज्यांचा बघा नवरात्रीचा 9 दिवसांचा उपवास असतो त्यांनी हा भोपळा खायचा असतो. पण बघा, शक्यतो अष्टमीच्या दिवशी हा जो भोपळा आहे तो कापतात आणि त्याचा नैवेद्य जो आहे तो देवीला दाखवला जातो. त्याचबरोबर बघा, या दिवशी देवीला बलिदान पण दिलं जातं, कोहळा कापला जातो. अष्टमीच्या दिवशी ज्या ठिकाणी देवीची स्थापना झालेली आहे त्या दिवशी होम हवन केलं जातं, त्या ठिकाणी कोहळा कापला जातो. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या भागामध्ये पूर्वीपासून ज्या चाली रीती रूढी परंपरा चालू आहेत त्यानुसार तुम्ही जे आहे ना हे सर्व करू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.